शुभ संध्याकाळ मित्रांनो, नमस्कार. मी मुरगाडी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय कोकणी मुरिया मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन छान व्हिडिओत. तर काय माहीत आहे, गांगोच्या राईत ना मित्रांनो, महाप्रसाद खाऊन ना आपण घरी येलाव. 3 वाजले आपल्या घरी येईपर्यंत आणि थोडंसं घरी येऊन ना झोपलं होतं आहे. तर डोळे तुमका दिसत असतील, कारण 3-4 दिवस ना पूर्णपणे जागरण असं आणि सगळे कार्यक्रम मागना पाठोपाठ चालू असत. तर त्याच्यामुळे काला माहीत आहे झोप ना व्यवस्थित भेटत. तर त्यामुळे कसं माहीत आहे थोडीशी लकटणी घेतली आणि आता वाजले असतात सुमारे 4:30 वाजलेत आणि तयारी वगैरे करून आता आपल्याक निघोचं असं काय माहीत आहे आपल्याक शिरगाव का. तर आजचो ब्लॉग मित्रांनो काय माहीत आहे आपल्या भावाचोच आशूचो काय माहीत आहे साखरपुडो असा. तर आपण साखरपुड्याक चालला असा. तर तुमका आपल्या कोकणातील रीतिरिवाजानुसार तुमका ह्यो व्लॉग दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे साखरपुड्याचो. तर संध्याकाळ झाली ना की थोडंसं ना पाऊस टेन्शन देता, कारण वातावरण तसं ना पावसाचं झालेलं ऑलमोस्ट हा. तर चला कपडे वगैरे तयारी केलं आहे, थोडीशी ती पावडर थापवूया तोंडाक आणि नंतर मग निघूया. तर चला. तर समोर तिकडे बघतास ना पावसाचं वातावरण झालेलं. तर आता संध्याकाळी मित्रांनो काय माहीत आहे 4:30-5 वाजले की संध्याकाळी असं ना पावसाचं वातावरण करून मग संध्याकाळी पाऊस पडता. आशिष मध्ये एका गाडीवर गेली टेम्प्यात चालली. तुम्ही टेम्प्यात न जावा गे. ए टेम्प्यात न जाऊ तुम्ही. टेम्प्यात न जाऊ तुम्ही. हा कोणाची सांगलंच नाही पण ती माय ब्रदर. ब्रदरच ना, कोणाची सांगलंच नाही. गरम बघा झाला जा. बाबा गेलो बघा. हा आमचा नवरदेव आणि ही त्याची मेकअप आर्टिस्ट. मेकअप आर्टिस्ट आहे नवऱ्याची. तर गावाकडे काय माहीत आहे टेम्प्यांना मस्तपैकी फिरोची मजा काय वेगळी असतं. मग त्या लग्नाचा वराड असून दे की बाकी. आता आपण कसे साखरपुड्यात चाललो आहोत. तर एक इकडे गाडी आहे आणि अकडे एक गाडी आहे. तर चला. तर मित्रांनो का माहीत आहे फायनली आपण आता पोचलो असता कोळे गावात, जे आपल्या आशूची सासरवाडी असा. तर आपल्यात मंचात ना आपण किती वाजता माहीत आहे 5:30 वाजता निघाला आणि आता ऑलमोस्ट वाजले असं 7 वाजले आहेत. तर 1.5 तास आपल्याला लागलो इकडे कोळ्यात येऊ. आणि बघू गेलास तर आपण कसं माहीत आहे मंचात ना फणसगावात ना आतमध्ये छोटं रस्तो पकडून मग डायरेक्ट शिरगाव गेला आणि शिरगावात परत असं म्हणजे बऱ्यापैकी रुटीन वळणाचा होता. त्याच्यामुळे एकदम बेकार अवस्था झाली. तर ठीक असं आणि अंतर पण भरपूर लांब होता. तर फायनली आपण पोचला आणि थोड्याच वेळाने आता कशा माहिती आपण पाहुणे मंडळी त्याचबरोबर आपले जे मंडळी आहेत ते मग सगळं साखरपुड्याच्या ज्या आपले जो सोहळा असा त्या सोहळ्याकना सुरुवात होईल. तर चला पाठी जाऊया. गाण्याचा आवाज तुमका येत असतात आणि आपण फर्स्ट टाइम ह्या साईड का येईल. तर चला.
तर मित्र काय म्हणत आहे संध्याकाळची आता नाही मला 7:30 पावणे 8 वाजले असतात आणि आता साखरपुड्याच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल. तर त्यांच्या तिकडची मंडळी त्याचबरोबर ह्या साईडच्या आपल्या वाडीतील मंडळी मित्रांकडे बघतात तुम्ही. मुली बघायची आहे बघितलेली हा दाखवायची चालीवर आपली मुलीला बोलवा. नमस्कार करून इकडे बघ. तर मंडळीनो फायनली साखरपुड्याक सुरुवात तर झालेली असा आणि आपल्या कोकणात आपल्या गावाकडे कसं असता माहीत आहे. या साखरपुड्याच्या दिवशी आपल्याकडे नवरी मुलीक आणि त्याचबरोबर नवऱ्या मुलग्याक प्रश्न हे विचारले जातात. बघितला मुलगा आणणार मुलगा दाखव. नाव काय आपलं? असं असू असं क्रॉस राहा. 15वी. सर्विस पोस्ट ऑफिस. अच्छा. आणि भावंड किती? मी एकटाच 3 बहिणी. अच्छा ठीक आहे. तुला पसंत आहे? मुलगी पसंत आहे? ठीक आहे. तर नवरी मुलगी त्याचबरोबर नवऱ्या मुलग्याक प्रश्न वगैरे विचारून झाले असत आणि आता इकडे बघताच इकडे ओटीची मित्रांनो तयारी चालू असा. तर साखरपुड्याच्या दिवशी आपल्याकडे देवाचे त्याचबरोबर मावळे वस भावकीचे विडे काढले जातात. तर इकडे दादा विडे काढताना दिसतात तुमका. अंगठी एकमेकांका मित्रांनो बोटामध्ये घातली म्हणजे साखरपुडा झालो असं नाही. तर त्याच्यासाठी मित्रांनो काय माहिती आहे बरेचसे रीतिरिवाज परंपरा असतात आपल्या कोकणात. तर इकडे आता तुम्ही बघताच काय माहिती आहे इकडे गाराणा चालू असा नवरी मुलीकडचा. तिच्या मागे नका पेंडू आता वेतरा पेन्शन किंवा तो शिमेसी मला पाय ठेवला हा त्याच्या वशकवाल्या पुण्यात ठिकाणात माळे वशिका व्हिडिओ पाणी ठेवला तो आज मान्य करून घे. त्या तिच्यामध्ये आज पेंडू ह्याच्या त्या मावळे वशिकाला आणि त्याच्या हा वेतळाचा आणि तो पुरा मला कुवा चतुर शिमेचा यात मत काय आज त्या खोटा नका बाय बसते पाय पण त्याचे अन्य काय कारण हा कारण क्षेप माझ्या गापात त्याच्या आज त्या गाबाया बसव साखरपुड्याची सुपारीपुढे लग्नात आल्या पूर्णपणे पार पडावा ह्याची जबाबदारी तू घे अशा आपले लापाचे म्हणे 2 वशिकांचा यात मिळेल हो काय. आज त्यांचं सर्व मालक आज तो पुढेवा ती मार्या आज समाधी हो त्यांचं दुःख खुणी निर्वशिया आज ठिकाणचा महापूर आणि तो पूर्व समन त्या खांद्यातो आज माझ्या पाठ तुझ्या त्याच्या आज उभं राहावं त्याची तू समाधी घालू पाहिजे. आज अन्य काय कारण त्यांच्याकडे काय अडवणी येतात ते अडवणी आज त्यामध्ये ताबे जाऊ त्यामध्ये काय जाप त्यांच्या खांद्यात जाप असतो त्यामध्ये माझ्या जापात तुझ्या त्याच्या पाच असतो बाजाराकडे मता समज तो जाप कट करून टाक अशा प्रकारे टाक आणला तिथं उशीर ठिकाणमध्ये आज तो वाटमध्ये तुझं खुणी आणि तो जळ खुणी अशा प्रकारे जागा खांदा नटलं त्या जोडता उभ्या राहावं काय खराबाला त्यांचा साथ देऊ का नको त्यांचा बळकट देऊ का साखरपुड्याची सुपारी फळता पुढे लग्न त्या साधात सामील अशा प्रकारे जापाची पुस्तकात चुकला मात्र आता समज खाते आपण मार तुमचं आई पुरवकडे आज तुझे 12-5 सामील करून या ठिकाणी साखरपुडा सुपारी फोडण्याचो जो जो काय म्हणून वगमान काढलेलो आहे जो मान्य करून घे. आज तुझ्या पुढे आज भरला रुपये ठेवलेला
बाबा देवा धन्या समर्था माय बापा गांगो घडवचा आज तुझो जो काय म्हणून वस या ठिकाणी येऊन यो जो काय आज आहे मांड मांडलेलो आणि या मांडात जो काय म्हणून तुझो वगमान काढलेलो आहे ह्यो मान्य करून घे. अशा पद्धतीनं आज जो काय म्हणून मुलगो या मुलग्याचो मावळे वशिक या मावळे वशिकाचो या ठिकाणी मान काढलेला ह्यो मान्य करून घे. आई तुझी काय म्हणून या गावची चतुर्सीमेची मालकी आज तुका भरला श्रीफळ सोन्याचो गोळो ठेवलेलो आहे मान्य करून घे. आज जे काय म्हणून या ठिकाणात मंचा चतुर्सीमेसून गाडी घोडू ज्या काय वराड येणारा त्या ठिकाणी वाटेत कैच्याही तऱ्हेन आड अडचण येता कामा नये अशी खबरदारी घे. जशी खबरदारी घेतलंस नी जो काय म्हणून त्या ठिकाणी पान पुरवलास मग त्या व्यवहाराक आज थंय उभी राहून खयच्याही तऱ्हेन हानी तोटो येता कामा नये अशी खबरदारी घे आणि खबरदारी घेऊन कार्यसिद्धीस नेऊन सर्वस्वी सांभाळ कर आणि कार्य पार तर ही मगाशी तुमका मी मित्रांनो ओटी दाखवली होती. तर 5 नारळाची ओटी आता ही 5 सुवासिनी आता नवरी मुली मित्रांनो भरूक चालले असत. तर काय माहीत आहे व्हिडिओ वगैरे काढून झालेले असत. त्याचबरोबर गाराणा वगैरे आपला जो पारंपरिक गाराणा असताना ता वगैरे झाला व्यवस्थित. आणि आता जे काय पुढचे जे काय प्रोग्राम असतात जे काय आपल्या कोकणातील पारंपरिक रीतिरिवाज जो काय साखरपुडा असा ना तुमका मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. आज लग्नाला आम्ही इथे आलेलो आहोत. मंचातून आम्ही पोळ्यात आलेलो आहे. पण हे लाडू तिरलोटचे प्रसिद्ध लाडू आहे ते मंचात आले मंचातून पोळ्यात आले. म्हणजे बघा याची किती काय म्हणतात ते क्वालिटी बघा किती छान आहे. म्हणजे बाहेर बसताना पण ते पुरले आणि उलट उरले म्हणून ते पिशवीत भरले. ऐक तरी हे लाडू 2019ला पण माझ्या लग्नाला आणि हेपीच्या लग्नाला होते. हे लाडू 2019ला माझी पुतणी आहे हेपी तिच्या लग्नाला सुद्धा असे छान लाडू होते. तर ही आपल्याला मित्रांनो काय माहिती कोकणातली ही प्रथा असा हो ना हां सुपारी आणि आपण जपू का जावा नाही पुढच्या युवा पिढींका अशी समजू हवी काय हो समजा काय तर सुपारी फोडली म्हणजे काय माहिती आहे मित्रांनो साखरपुडो संपन्न झाला असं वाटलं ना. हो तर या साईडला काय माहीत आहे आणखीन एक आपल्या कोकणातील रीतिरिवाज परंपरांना या व्हिडिओच्या मार्फत तुमका दाखवतो मी. कारण काय माहीत आहे नवरी मुलगीच्या ना इकडे आता 5 नारळाची इकडे ओटीनं भरली जातात. तर काय माहीत आहे छान पद्धतीने साखरपुड्याचा कार्यक्रम ऑलमोस्ट ना मित्रांनो संपत दिलो. तर आता जस्ट काय माहीत आहे अंगठीनं एकमेकांना मित्रांनो घातला नाही आणि आता थोड्याच वेळानं जेवणाक पण सुरुवात होईल. आणि गरम एवढा होता ना जाम त्याच्यात कसं माहीत आहे हॉलोजन वगैरे पण लावलेले आहेत जाम उकडता शर्ट बघा. तर ठीक असा चला आता कसं जेवणाची पंक्ती वगैरे पडतील. तर चला मित्रांनो आपण आता जेवक बसता आणि बरेचसे वाजले असत आणि आपण आता जेवण झाल्यानंतर आपण इकडनं निघणार असाव. तर आता मी काय जास्त आता व्हिडिओ वाढवीत नाही आहे. तर आजचो कार्यक्रम म्हणजेच आशूचो मित्रांनो साखरपुडो
ह्यो आपल्या कोकणातील रीतिरिवाज परंपरेनुसार ह्यो संपन्न झालो असा. आणि जर ह्यो आशूचो साखरपुड्याचो व्हिडिओ जर आवडलो असा तुमका तर प्लीज लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करू विसरू नका. आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्लीज प्रेस करा, जेणेकरून ना व्हिडिओचे नवीन नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. तर चला पुन्हा भेटूया अशाच काही नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर.